ही खूप अवघड आणि सिरियस विषय आहे. मग याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना आता लक्ष घालावं लागणार आहे. कारण विलास घुले त्या बंधूंचं शेवटी ते आरोपी तर सगळे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कोणाचं लेकरू गेलं आणि त्याला न्याय नाही मिळाला असं या राज्यात होऊ नये. परंतु कोणावर अत्याचार जर झाला असेल, त्याला जर वेगळा काय विषय असेल आणि परळी पॅटर्न त्याच्यात राबवून खोटे गुन्हे जर दाखल होणार असले तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी या केसच्या मुळाशी जायला पाहिजे. मी आता पूर्णपणानं बोलणार नाही, मी याची आता पूर्ण माहिती घेणार, 100% माहिती घेणार. हे प्रकरण काय गोरगरीब लोकांवरती लादलं जात आहे का जाणून बुजून आरोप करून गुन्हे दाखल केले जाते, याच्या मुळाशी 100% मी फडणवीस साहेबाला जायला लावणार. आणि त्याच्यात यासाठी घुले बंधूला न्याय देण्यासाठी त्या लेकराला 100% न्याय मिळालाच पाहिजे. अजिबात कसलीही गय त्याच्यात कोणाचीही करायची नाही. पण जी SIT नियुक्त केली गेली त्या SITनं ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं सुद्धा गरजेचं, एका बाजूनं नाही. SITचा अर्थ असा की ज्या खुनाचा तुम्हाला उलगडा करायचा आहे त्याचा उलगडा चहूबाजूने केला पाहिजे. याचे धागेदोरे कुठे आहेत, याचं मूळ काय, याच्यात पूर्ण मुळाशी जाणं SITचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि याच्या मुळाशी जाऊन ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नियमानुसार त्याला न्याय मिळाला पाहिजे. तसाच घुले बंधूला त्या कुटुंबियाला सुद्धा 100% न्याय मिळाला पाहिजे. पण जे आता नवीन प्रकरण आलं हे खरं काय काय मला याच्यातलं काय माहित नाही. मी याच्यात मुळाला जाऊन पूर्ण माहिती घेणार आणि फडणवीस साहेबांना याचा मुळाशी तपासच करायला लावणार, सोडणार नाही कोणालाच. आणि घुले बंधूवरती त्या कुटुंबावरती सुद्धा कधीही अन्याय होऊ देणार नाहीत आम्ही. आणि ते सुद्धा आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. खोटा तपास करणार नाही, आहे त्या मुळात जाणार. पण SITने वेगळे वेगळे प्रयोग नाही केले पाहिजे. महादेव मुंडेच्या प्रकरणाच्या वेळेस ज्यावेळेस SIT गठीत केली गेली त्यावेळेस काही ठिकाणी थातुरमातुर झालं. ही SIT मुळाशी जाती. जर आता बजरंग बाप्पाच्या मुलाचं नाव घेतलंय तर SITने चौकशी केली, त्यात काही आढळून नाही आलं. तशीच SITनं आता जे नवीन काय प्रकरण बाहेर यायला लागले याच्या सुद्धा मुळाशी जाणं गरजेचं आहे. एकतर्फी काम SITला करता येणार नाही. घुले बंधूचा कुटुंबियाचा विषय म्हणतात तर ठामपणानं सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. अजिबात त्यांना न्यायापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही, कोणीच. शेवटी त्यांचं लेकरू गेले, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. पण काय प्रकरण आहे याच्या मुळाशी जाणं हे पोलिसांचं काम आहे. आणि 100% तुमचे आपले बीडचे SP साहेब आणि SIT 100% या मुळाशी जाणार. बाप्पाचं पोरग दोषी असेल, खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होईल ना, त्यात काय बेच काम आहे. आणि ती जातीवंत आहे, ती बाप्पा म्हणतानीच म्हणलंय की होती की काय असेल ते चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, जे असेल ते आम्ही सामोरं जाऊ गेले ना. ज्यांनी करायला लावलं परळीवाल्यांनी तो यासारखे असे लपून तर नाही बसत, तो यासारखे असे लपित तर नाहीत ना आरोपी. खोट्या आरोपीचं समर्थन तुम्ही करताय. तुम्ही तरी म्हणलात आमच्या केला, तसे नियती आमची अजिबात नाहीत. आम्ही जातीवादी असतो तर धडक तुमच्यासारखा वागलो असतो. तुम्ही मोर्चे काढले, आम्ही सुरू केले असते. आम्ही मराठी अजिबात असं वागू शकणार नाहीत आणि कधी वागणार बी नाही. कोणाच्या लेकरावरती हात पडलाय, कोणाचं लेकरू मारलं गेलंय तर आपण त्या दुःखात सहभागी असलो पाहिजेत. या नियतीच्या आम्ही तर कायम राहणार आहे. कधीही त्या घुले कुटुंबियाला आम्ही उघडं पडू देणार नाहीत. त्यांना जर आमची गरज वाटली तर आम्ही त्यांच्या मदतीला अर्ध्या रात्री कधी होऊ देणार नाहीत. पण त्याचं ऐकून तुम्ही परळीवाल्याचं ऐकून खोटे आरोप कोणावरती करू नका. तुमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. घुले कुटुंबियाच्या हे सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, बीड जिल्ह्याचं म्हणणं आहे. पण परळीवाल्याचं ऐकून तुम्ही उगाच वेगळं काही करू नका. आणि काय खरं खोटं असेल ते SP साहेब यासाठी बघून घेईल ना. बाप्पाचं पोरगा असेल तर बघून घेईल. पण
खोटे आरोप करू नका, हे वारंवार सांगतो. ती तुमची जुनी सवय, ती बंद करा.